सच्चिदानंद उत्सव पुनर्मिलाप आवाहन. ज्या दिवशी पादुकांचे विसर्जन करावयाचे आहे त्या दिवशी श्री अनिरुद्धांचे अस्तित्व पुढील वर्षभर घरात राहावे म्हणून विसर्जनास निघण्यापूर्वी अगोदर पुढीलप्रमाणे पूजन करावे. पुढील स्तोत्र म्हणताना पादुकांना तुळशीपत्रे, बेल व फुले अर्पण करावीत. ओम नमो प्रेमरूपाय परमानंदरूपिणे नमो पद्मनाभाय भक्तदुःखांत हेतवे अनिरुद्धाय भावाय साईरामाय नमो नमः. नमो धर्मरूपाय नमो भक्तरिपुघातिने नमो प्रणतपालाय भक्तवृंदनृत्यशालिने अनिरुद्धाय सहजाय श्रीकृष्णाय नमो नमः. नमो गरुडध्वजाय नमो सुवर्णकंकणधारिणे नमो सत्यसंकल्पाय शुद्धाया शुद्धवैरिणे अनिरुद्धाय नित्याय परमात्मने नमो नमः. हे सर्वांगसुंदर हे सर्वथा मधुर माम उद्धर प्रभो समुद्धर समुद्धर. नंतर श्री अनिरुद्धा शरणं मम असे 5 वेळा म्हणून पादुकांना फुले वाहावीत. श्री अनिरुद्धा शरणं मम श्री अनिरुद्धा शरणं मम श्री अनिरुद्धा शरणं मम श्री अनिरुद्धा शरणं मम श्री अनिरुद्धा शरणं मम. नंतर अत्यंत प्रेमाने नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर साष्टांग प्रणिपात करावा व त्यावेळेस नंदारमणा अनिरुद्धा अनिरुद्धा असा मोठ्याने घोष करावा. नंदारमणा अनिरुद्धा अनिरुद्धा अनिरुद्धा. नंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालताना प्रेमस्वरूप अनिरुद्ध पाही माम असे 3 वेळा म्हणावे. प्रेमस्वरूप अनिरुद्ध पाही माम प्रेमस्वरूप अनिरुद्ध पाही माम प्रेमस्वरूप अनिरुद्ध पाही माम. क्षमायाचना. दोन्ही हातांनी स्वतःचे कान धरून क्षमस्व अनिरुद्ध असे म्हणावे. नंतर कुठलीही एक आरती घ्यावी. नंतर दही पोह्याची पुरचुंडी बांधून पादुकांजवळ ठेवावी व जय जय अनिरुद्ध अशी गर्जना करीत तबक हाताने ठेवलेल्या जागेवरून अलगद थोडेसे हलवावे म्हणजे पादुका विसर्जनास सिद्ध झाल्या. सच्चिदानंद उत्सव अधिक माहिती. उत्सवाच्या कालावधीत आपल्या इच्छेनुसार सजावट करण्यास हरकत नाही, पण सजावट केलीच पाहिजे असे बंधन नाही. उत्सवाच्या कालावधीत आपल्या इच्छेनुसार नामजप, गजर, स्तोत्रपठण, ग्रंथपठण कितीही वेळा करता येईल व ते निश्चितच सर्वोत्कृष्ट फलदायी ठरेल. एकदा सच्चिदानंदोत्सव साजरा केला म्हणजे दरवर्षी साजरा करायलाच हवा असे बंधन नाही. सोयर सुतक स्त्रियांचा मासिक धर्म असतानाही उत्सव साजरा करता येईल. उत्सवाच्या काळात मांसाहार वर्ज्य करावा. उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत अनवधानाने काही चुकले, मुद्दाम नव्हे, तर काही हरकत नाही. श्रद्धा आणि भक्तीचा नियम सर्वात महत्त्वाचा आहे. मग इतर सर्व चुकांची काळजी घेण्यास सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू समर्थ आहेतच. हरिओम श्रीराम अंबज्ञ. नाथ संविद नाथ संविद नाथ संविद.